नमस्कार सहकाऱ्यांनो, मी नितीन मस्के, सहाय्यक निबंधक, सहकार आयुक्त कार्यालय, पुणे. मागील व्हिडिओमध्ये आपण ई ऑफिस प्रणालीत फाईल कशी तयार करायची, त्यामध्ये टिप्पणी कशी लिहायची हे बघितलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण त्या टिप्पणीसोबत मसुदा पत्र कसं तयार करायचं हे बघणार आहोत किंवा मसुदा पत्र कसं सादर करायचं हे बघणार आहोत आणि त्या मसुदा पत्रावर कशा पद्धतीने अधिकारी सही करू शकतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मसुदा पत्र तयार केलं आपण तर ते मसुदा पत्र PDF स्वरूपामध्ये आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करावं लागेल आणि सध्या वर्डमध्ये आपण जर ते पत्र अपलोड केलं तर त्याच्या जे मार्जिन्स आहे त्या मार्जिन्सची ऑप्टिमल सेटिंग येत नाही आहे. जोपर्यंत तो प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपण PDF मधलं मसुदा पत्र अपलोड करू शकतो. तर मसुदा पत्र अपलोड करण्यासाठी एकदा टिप्पणी लिहून झाल्यानंतर आपण वरच्या बाजूला ही जी रिबीन आहे त्या रिबीनमध्ये मूवमेंट डिटेल्स यानंतर ड्राफ्ट लिहिलेला आहे. तर त्या ड्राफ्टवर क्लिक केलं तर क्रिएट न्यू ड्राफ्ट आणि व्ह्यू ड्राफ्ट असे दोन ऑप्शन्स ओपन होतात. तर क्रिएट न्यू ड्राफ्टवर आपण जाणार आहोत. क्रिएट न्यू ड्राफ्ट केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं एक विंडो ओपन झालेली आहे. तर त्या विंडोमध्ये आपण अपलोड येथे क्लिक करणार आहोत आणि अपलोड क्लिक केल्यानंतर आपलं जे पत्र आहे आपण स्कॅन करून PDF स्वरूपामध्ये मसुदा पत्र ठेवलेलं आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर डबल क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं ते पत्र मसुदा पत्र तयार होईल किंवा येथे ओपन होईल. समजा आपल्याला काही अडचण वाटली की चुकीचं पत्र अपलोड झालंय तर येथे आपण रिमूव्ह करून त्याला हटवू शकता आणि पुन्हा अपलोड करू शकता. आणि जर आपण वर्डमध्ये एखादं मजकूर टाईप केलेला असेल येथे तर क्लिअर खाली क्लिअर हे बटन आहे ते क्लिअर हे बटन दाबून आपण तो मजकूर पुन्हा इरेज करू शकता आणि नव्याने टाईप करू शकता. आणि ज्यावेळेस आपला मसुदा पत्र किंवा ड्राफ्ट लेटर हे फायनल झालेलं आहे अंतिम झालेलं आहे त्यावेळेस आपण त्याला सेव्ह करतो. ठीक आहे, तर आपण सेव्ह केलेलं आहे आणि ड्राफ्ट लेटर सेव्ह झालेलं नाही. का नाही झालं तर हे म्हणतोय की बाबा रिसिप्ट तुम्ही तिथे दिली पाहिजे. तर आपण त्या रिसिप्टवर क्लिक केलं तर ऑलरेडी आपण त्याच्यासोबत एक संदर्भाचं पत्र जोडलेलं आहे त्यावर आपण क्लिक करणार आहे. तर त्या संदर्भ पत्रातले जेवढे रेफरन्सेस असतील ते रेफरन्सेस येथे तो घेईल आणि त्यानंतर आपण त्या ड्राफ्ट लेटरला सेव्ह म्हणणार आहोत. सेव्ह केल्यानंतर अशा पद्धतीने ते ड्राफ्ट सेव्ह होईल. सेव्ह झाल्यानंतर इथे अप्रूव्हचं बटन येते पण ते अप्रूव्ह करायचं नाही. जे अधिकारी सही करणार आहेत तेच अप्रूव्ह करतील. यानंतर आपण येथे सेंडचं ऑप्शन आहे सेंडचं ऑप्शन आहे. आता येथे आपलं टिप्पणी दिसते तर येथून आपण ऑलच्या खाली टू आहे टू मध्ये आपण नाव टाईप करून हे पत्र त्यांना सेंड करू शकतो आणि इथं खाली आपण सेंड आहे तर ते सेंड ऑप्शन वापरून सेंड करणार आहोत. अशा पद्धतीनं आपली फाईल आता येथे इथून गेलेली आहे. फाईलमध्ये आता येथे सेंटमध्ये बघितलं तर आपल्याला ही फाईल दिसते ती कुणाकडे पाठवलेली आहे आणि सध्या कुणाकडे आहे हे पण येथे दिसून येतं. समजा चुकून फाईल गेली असेल तर आपण येथे पुलबॅकचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून पुलबॅक करू शकता. परंतु जर पुढील अधिकाऱ्यांना ती बघितली असेल तर पुलबॅक करता येणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण ड्राफ्ट लेटर एका पत्रात जोडू शकतो.
आणि प्रोसेस करू शकतो. धन्यवाद.